हमारे सत्तू जैसे क्लर्कों के मुंह पे तुम थूकती भी नहीं है। वो करना चाहती ग्राइंड, मैं भी बैठा मस्ती में, खड़ी है बिहाइंड तो फिर आग लगी बस्ती में। बेबी आर यू फाइन, सिप करूं वाइन, कि तो इतनी हॉट है मैं क्रॉस करूं लाइन। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत फीस विषयी। खर्च किती येतो ॲग्रिकल्चरला जर तुम्ही येणार असेल तर मित्रांनो, यामध्ये आपण बघणार आहोत मॅनेजमेंटची फीस किती असते, गव्हर्नमेंट कॉलेजची फीस किती असते आणि प्रायव्हेट कॉलेजेसची फीस किती असते। मित्रांनो, विदाऊट तुमचा टाइम वेस्ट न करता चला तर सुरुवात करूया मॅनेजमेंट पासून। मित्रांनो, संस्थास्तरीय कोटा, मॅनेजमेंट कोटा याला आपण म्हणतो। प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजेस जे आहे, अनुदानित कॉलेज जे आहे, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस जे आहेत, तर तिथं 20% जागा ज्या आहेत तर त्या मॅनेजमेंटच्या असतात। मग या मॅनेजमेंटच्या जागांसाठी फीस जी आहे तर ती डोनेशन ते काही कॉलेजेसला घेतात आणि कॉलेजची पूर्ण फीस घेतात। ओके, मग काही कॉलेजेस जे आहे तर त्याला विविध रेट्स जे आहे तर ते मॅनेजमेंटचे ठरलेले असतात। हे कॉलेजेस जे तर ते तुम्हाला अनमान रेट सांगतात सुरुवातीला। आणि काय असतं की ॲग्रिकल्चरची आताची कंडिशनवरून मी तुमच्या पुढं काही गोष्टी जे आहेत तर रिव्हील करतो। काही कॉलेज तुम्हाला 7-8 लाख रुपये जे आहेत तर ते डिग्रीचे सांगत असतील किंवा काहीचं 10 लाख वगैरे म्हणणं असतील। तर मित्रांनो, तो काळ गेलेला आहे आता सध्या, कारण ॲग्रिकल्चरला मुलं एवढे काही खास येत नाही। या कॉलेजेसच्या जागा ज्या आहेत तर त्या ए ग्रेडवाल्या कॉलेजेसच्या सुद्धा 1-2 कॉलेज जर सोडले चांगले तर बाकीच्या कॉलेजेसच्या रिकाम्या सुद्धा राहतात। त्याच्यामुळं मॅनेजमेंटची फीस जी आहे तर ती मित्रांनो तुम्हाला 1.5 लाख जे आहे तर ते चांगले कॉलेजेस सांगतील, खूप भारी। ओके, त्यानंतर मित्रांनो बाकीचे कॉलेजेस जे आहेत तर ते तुम्हाला 50-60 हजार, काही लोक कॉलेजेस जे तर ते म्हणतील फक्त कॉलेजेसची फीस जी आहे तर ती ओपनमधून भरा। म्हणजे ॲव्हरेज फीस जी आहे तर ती कॉलेजची 1 लाखापासून तर 70-80-60 हजारापर्यंत असते। अशा वेगवेगळे फीसचे रेट असतात आणि त्यावेळेस तुम्हाला 4 वर्षाची फीस, त्याच्यानंतर तुमचं हॉस्टेलचं वेगळं आणि तुमचं मेसचं वेगळं, असं तुमचं जर मॅनेजमेंटचा टोटल ओव्हरऑल जर खर्च बघितला तर तो मित्रांनो तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल त्यांनी घेतलं तुमच्याकडून 1.5 लाख रुपये डोनेशन प्लस तुमच्या कॉलेजची फीस असली एका वर्षाची 1 लाख, तर तुमचे ते 4 लाख पकडा। ते 1.5 लाख तुमचे 5-5.5 लाख तुमच्या याचा खर्च जर तुम्ही पकडला। ओके, हॉस्टेलचा आणि त्याचा 6 लाख, 7 लाख, 7.5 लाख आणि इतर खर्च म्हणजे 8 लाखात तुमची मॅनेजमेंटची मोकळी दाखलेली डिग्री जी आहे तर ती होती। ओके, पण हा खर्च मित्रांनो तुम्हाला करायला परवडत नाही। त्याच्यापेक्षा तुम्ही MBAला चांगल्या कॉलेजला 8 लाख रुपये द्या आणि तिथून चांगलं MBA करा। ॲग्रिकल्चर कुठल्या तरी ॲव्हरेज कॉलेजला करून घ्या। ओके, तर मित्रांनो हा झाला ओव्हरऑल मॅनेजमेंट मागचा गेम। ओके, आणि इथं मित्रांनो तुम्हाला पुढचा पार्ट येईल की प्रायव्हेट कॉलेजेसला फीस किती असते। मग प्रायव्हेट कॉलेजला जसं मी तुम्हाला सांगितलं की 70-80-60 हजार फीस असते। पण आता जे ग्राउंड थ्रू लागले त्यांच्यासाठी मित्रांनो एक एक्स्ट्रा गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला मित्रांनो स्कॉलरशिप असते। ओके, मग स्कॉलरशिप जी आहे तर ती कोणत्या कॅटेगरीसाठी किती असते। एखाद्या कॉलेजची आपण फीस जी आहे तर ती 60 ते 70 हजाराच्या मध्ये पकडूयात। ओके, आणि या कॉलेजला मित्रांनो जर OBC कॅटेगरीचा विद्यार्थी गेला, EWS आणि त्याशिवाय SCBC जे नवीन आपली कॅटेगरी आहे मराठा विद्यार्थ्यांसाठी, यांच्यापैकी एक विद्यार्थी गेला तर त्यांना मित्रांनो फीस जी आहे तर ती पडते 40% त्यांची फीस जी आहे तर ती गव्हर्नमेंटकडून माफ होते। आणि अशा वेळेस मित्रांनो त्यांना 31,000 फीस जी आहे, 31,500 फीस जी आहे तर ती त्या कॉलेजला पडते। मग ॲव्हरेज फी जी ज्या कॉलेजची 60-70 हजार आहे त्या कॉलेजशी आपण बोलतोय। ओके, मग 30,000 फी त्यांना अशी गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप मायनस करून पडते। याशिवाय मित्रांनो मराठा कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर त्यांना पंजाबराव वसतिगृह निर्वाह भत्ता म्हणून हॉस्टेलसाठी एक काही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे मेट्रो सिटी जर असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो 30,000 रुपये मिळतात। अदर सिटी असेल तर 20,000 रुपये मिळतात। मग ते पैसे तुम्ही सध्या तरी त्यात धरू नका। ओव्हरऑल तुम्हाला हॉस्टेलवर नाही राहत किंवा प्रायव्हेट ठिकाणी राहता किंवा त्याचं जुगाड कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेल। पण त्या गोष्टी बाजूला सोडून फक्त कॉलेजची फीसच्या बाबतीत आपण बोलूयात। हॉस्टेलची फीस जी आहे तर ती समाज कल्याणची अदर कॅटेगरीसाठी सुद्धा हॉस्टेल्स असतात, त्यानंतर बाकी लोकांसाठी पण असतात। पण कॉलेजची फीस मित्रांनो 30,000 रुपये जी आहे तर ती पर इयर पडेल। त्यानंतर 2 वर्षाची मित्रांनो तुम्हाला 60,000 आणि तुम्हाला 1,20,000 जे आहे तर ती सगळी फी जी आहे तर ती पडेल। ओके, म्हणजे 1,20,000 ती फी प्लस तुमचे हॉस्टेलचे 2 लाख तुम्ही पकडून घ्या आणि मेस ते पकडून, तर जवळपास 3.5 लाखात जी आहे तर ती तुमची ओपन कॅटेगरीमध्ये जे येतात, म्हणजे ज्यांचं कमी उत्पन्न आहे, 3.5 लाखात डिग्री जी आहे तर ती तुमची पडेल। मग मोकळं जागा 4 लाख का तुम्ही पकडा ना। ओके, डिपेंड ऑन कॉलेज। मग ही झाली मित्रांनो ओपन कॅटेगरीची स्थिती। मग मित्रांनो येतो कास्टवाल्यांचा विषय। SC ST साठी तर पूर्णपणे तुम्हाला शिक्षण जे आहे तर ते मोफत आहेत।
मग तुम्हाला फीस किती पडणार? फक्त हॉस्टेलची फीस. ओके, मग हॉस्टेलमध्ये काय, तर हॉस्टेलमध्ये तुम्हाला जर समाज कल्याणचं भेटलं तर तिथं तर कमीच असते, पण प्रायव्हेट हॉस्टेलला जर राहणार तर 50,000 रुपये तुम्ही पर इयर पकडा. असे 2 लाख रुपये जे आहेत तर ते तुम्ही हे 4 वर्षाचे तुम्ही पकडून झाला मेस, राहणं आणि खाणं. ओके, तर या संदर्भात मित्रांनो तुम्हाला 2 लाख ते पकडा. मग तुम्हाला सुद्धा कसं असतं, स्वयं आधार सारख्या योजना असतात, मग त्याच्यातून एक्स्ट्रा पैसे जे आहेत तर ते खर्चायला सुद्धा मिळतात. ओके, मग ही झाली मित्रांनो त्या विद्यार्थ्यांची. आता NTD, VJA यासारखे जे विद्यार्थी आहेत त्यांना 9,000 फीस पडते त्याच कॉलेजचे जर पकडले तुम्ही प्रायव्हेटमध्ये तर ते 9,000 त्यांना पडेल. त्यांना सुद्धा वेगवेगळ्या योजना असतात. मग या सगळ्या योजनांमार्फत त्यांना एक 9 दुनी 18 आणि ते 36,000 वगैरे किंवा त्याच्या आसपास फी जी आहेत 40,000 पकडा तुम्ही. ओके, मग ती फी जी आहे तर ती त्यांना पडेल. मग पुढं जर तुम्ही बघायला झाला 40,000 ते आणि म्हणजे त्यांच्या 2.5 लाखापर्यंत डिग्री जाते, जे VJA, NTC, NTD या कॅटेगरीमधले विद्यार्थी येतात. मित्रांनो सगळे झाले. आता जे आहेत ज्यांचं इन्कम जास्त आहे त्यांना सुद्धा मित्रांनो स्कॉलरशिप मिळती. ओके, फ्रीशिप म्हणून केंद्राची मिळते. तर ती सुद्धा मित्रांनो जर तुम्ही बसत नसाल EWS मध्ये तर ती सुद्धा असते. ज्यांचे पालक जे आहेत तर ते टीचर वगैरे आहेत अशा लोकांना ती मिळते. तर त्यांना सुद्धा पैसे जे आहेत तर ते 40% स्कॉलरशिप जी आहे तर ती येऊन जाते. मित्रांनो ही झाली प्रायव्हेट कॉलेजेसची स्थिती. मग आता तुम्ही म्हणाल की गव्हर्नमेंट कॉलेजची काय स्थिती आहे या संदर्भात. मित्रांनो गव्हर्नमेंट कॉलेज जर तुम्ही बघायला गेलं तर हॉस्टेल प्लस ट्युशन फी ही सगळी मिळून मित्रांनो 40,000 जाते. ओके, 40,000 तुमचं सगळं जे आहे तर ते होऊन जातं. मग तुमची टोटल जर तुम्ही याची फीस पकडली म्हणजे ट्युशन फी फक्त, तर फर्स्ट सेमिस्टरची जी आहे तर ती 15,600 पडते आणि सेकंड सेमिस्टरची जी आहे तर ती पडते 8,400. मग अशा प्रकारे जर तुम्ही टोटल फीस जर लावली तर ती फर्स्ट सेमिस्टरची जर हॉस्टेल प्लस ट्युशन फी जर पकडली तर ती तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला 26,000 फर्स्ट सेमिस्टरला पडेल. त्यानंतर मित्रांनो 14,000 जी आहे तर ती सेकंड सेमिस्टरला पडेल. अशी टोटल फीस आहे. त्याच्यावरून तुम्हाला मित्रांनो केंद्राची स्कॉलरशिप येते. म्हणजे असं तुम्ही टोटल 2 लाखाचा खर्च पकडा हा आणि त्याच्यात येणारी केंद्राची स्कॉलरशिप म्हणजे 2 लाखापेक्षा पण कमी जी आहे तर ती तुमचं गव्हर्नमेंटमध्ये ॲग्रिकल्चर होतंय. अदर कॅटेगरीज जर बघितलं तुम्हाला फक्त तुमच्या राहायची काय व्यवस्था आहे त्या गोष्टीवर डिपेंड करतं. म्हणजे तिथं पण तुमचं शिक्षण जे तर कमीच्यात होतंय. आता येतो मित्रांनो मुलींचा विषय आहे ना. तर मुलींसाठी मित्रांनो आता EWS, OBC आणि SCBC किंवा या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी पूर्णपणे फ्री एज्युकेशन सरकारनं केलेलं आहे आणि तो नियम जो आहे तर तो लागू झालेला आहे. म्हणजे माझं बोलणं झालं कॉलेजवाल्यांसोबत किंवा आता ज्या मुली शिकतात त्यांच्यासोबत सुद्धा. तर त्यांचं म्हणणं आहे की आमच्या मॅनेजमेंटने सांगितलं की बा तुम्हाला पुढं फी जी आहे तर ती द्यायचं काम नाही आहे. ओके, म्हणजे तो GR जो आहे तर तो सरकारनं आता लागू केला आहे. ओके, तर मग त्यांना सुद्धा जे आहे तर त्यांना ट्युशन फीची काही गरज पडणार नाही. मग प्रायव्हेट जर हॉस्टेल असेल तर त्या ठिकाणी त्यांना पैसे द्यावे लागतील. ही सगळी झाली मित्रांनो इन्फॉर्मेशन. आय होप तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लिअर झालेल्या असतील. मग मॅनेजमेंटची डिग्री जी आहे तर ती तुमची 8 लाख पकडून चाला तुम्ही. जर तुम्ही ओपनवाले असाल फुल कॅन्डिडेट तर मग अशा वेळेस 4-5 लाख पकडा आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येताय SCBC किंवा EWS वगैरे 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 तर त्यांनी 3.5 लाख पकडा. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जर SC ST मध्ये येतात तर तुम्ही 2 लाख पकडा. म्हणजे याच्यात हॉस्टेल जे आहे तर ते आपण फी ठेवलीच आहे हॉस्टेलची. हॉस्टेलला काही स्कॉलरशिप वगैरे आपण ठेवली नाही. त्यानंतर मित्रांनो VJA वाले विद्यार्थी जे आहेत तर ते तुम्ही 2.5 लाख फी जी आहे तर ती 4 वर्षाची पकडा. मित्रांनो असं आहे वेगवेगळ्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर. या संदर्भात जर तुम्हाला डिटेल लागल्या तर पुढे मी तुम्हाला वेळोवेळी गाईड करतच राहील. पण मित्रांनो तुम्हाला जर मॅनेजमेंटला जर जायचं असेल तर तो विचार तुमच्या डोक्यात नाही येता. मी काय केलं मित्रांनो, ज्या ज्या पालकांना लास्ट इयर मॅनेजमेंटला म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलाचा नंबरच लागणार नाही ॲग्रिकल्चरला आणि खूप म्हणजे प्रॉब्लेम येईल किंवा याला खूपच कमी मार्क आहे, अशा पालकांचे पैसे जे आहेत तर ते मी एवढे सगळे पैसे जर ते वाचवले आणि लास्ट इयर माझी फी तर कमीच होती. यंदा नॉर्मल थोडी वाढली आहे. ओके, 699 तरी पण ती खूप कमी आहे. जे 2 लाख 4 लाखापेक्षा जर तुम्हाला जर गायडन्स पाहिजे असेल, माझं प्रॉपर प्रेफरन्स पाहिजे असेल तर आत्ता 7038899178 या नंबरवर तुम्ही मेसेज करून मला प्रेफरन्सेसची लिस्ट जी आहे तर ती पुढे माझ्याकडून गायडन्स जे आहे तर तुमच्या पर्सेंटाईल वाईज घेऊ शकता मित्रांनो. आणि याच्यामधून काय माहिती आहे का,
मी 2 पैसे घेतो तुमच्याकडून, ओके, पण तुम्हाला तेवढा गाईड आहे, त्याच्या मागे तेवढा डोकं लावून ते प्रेफरन्स तयार केलेलं आहे, तेवढं गायडन्स तुम्हाला प्रॉपर करतो आणि ते तुमच्यासाठी जास्त नाही आहे. सो तुम्ही आपल्या काउन्सिलिंगमध्ये जॉईन व्हावं. आपल्या गायडन्ससाठी सेशन असतात आपले. कालसुद्धा एक झूम मिटिंगवर पालकांना मी गाईड केलं, विद्यार्थ्यांना गाईड केलं. आजसुद्धा आहे 8 वाजता गाईड करणं. तर मित्रांनो, आपला ग्रुप असते, सगळ्या सेशनमध्ये त्या गोष्टी चालतात. आय होप तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवडल्या असतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.